पंढरपुरात 3 दिवसीय पशुपालन व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचं आयोजन युनिक फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने पंढरपुरात येत्या 16, 17 आणि 18 जुलै रोजी 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले। पशुपालन व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्या आणि स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। संत गाडगे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर येथे आयोजित या शिबिरामध्ये तज्ञ मार्गदर्शक नंदकुमार दुपडे सर सहभागींना सखोल मार्गदर्शन करणार आहेत। या 3 दिवसांच्या कार्यशाळेत शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुधन व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींवर भर दिला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने शेळ्यांच्या विविध जाती, योग्य खाद्य व्यवस्थापन, लसीकरण आणि आजार नियंत्रण, दुग्ध व्यवसायातील संधी, प्रक्रिया आणि उत्पादनांचं मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन तसेच विविध शासकीय कर्ज योजना, अनुदानाच्या योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना आणि NLM कर्ज योजनेची सविस्तर माहिती मिळणार आहे। पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन तज्ञ मार्गदर्शक नंदकुमार दुपडे यांनी केलंय। अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नमस्कार, मी युनिक फाउंडेशन पंढरपूरच्या वतीनं मी नंदकुमार दुपडे सर पंढरपूर आणि आता जे आपण जे प्रशिक्षण ठेवलं आहे स्थळ आहे गाडगे महाराज मठ पंढरपूर स्टेशन रोड पंढरपूर। तर याच्यामध्ये आपण शेळीपालनाचं 16 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख जुलैला आपण हे 3 दिवसाचं हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। ह्या शिबिरामध्ये आपण शेळीपालन, गायपालन, म्हैसपालन, दुग्ध व्यवसाय, दूध डेअरी विषयीचं संपूर्ण आपण तिथं माहिती देणार आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या जाती, आजार, उपचार, नियंत्रण, गोठा व्यवस्थापन, चारा साठवण पद्धत, त्या उद्योगातील संधी काय काय असतात, मांस संधी कशी केली पाहिजे, पिलांची निगा कशी राखली पाहिजे, त्याचं कॉर्पोरेट मार्केटिंग म्हणजे काय, शासनाच्या योजना कुठल्या कुठल्या असतात, नाबार्डच्या योजना, खादीग्रामच्या योजना, पशुसंवर्धन खात्याची योजना, DIC योजना, 18 महामंडळ कुठल्या कुठल्या योजना देतात, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण तिथं नॉलेज दिलं जातं। त्याचे डॉक्युमेंट काय काय असतात ते दिले जातात किंवा आपण त्याच्या वेबसाईट कुठल्या तेही दिल्या जातात। आणि NLM स्कीम असेल त्याच्यामध्ये 1 कोटीचा प्रोजेक्ट आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे। त्याच्यामध्ये 50% सबसिडी आहे, 1 कोटीला 50% सबसिडी आहे। त्यामध्ये 500 शेळ्या 25 बोकडाचं ही स्कीम आहे आणि किंवा 500 मेंढ्या 25 मेंढं पण चालतील किंवा त्याच्यामध्ये आता शासनाने एवढं मोठं कोण स्कीम घ्यायला तयार नाही आहे म्हणून 100 शेळ्या 5 बोकडा सुद्धा गव्हर्नमेंटने 25 लाखाचा तो प्रोजेक्ट ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की आता नवीन एक गव्हर्नमेंटची स्कीम आलेली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आलेली आहे। त्याच्यामध्ये 11,38,238 रुपयाची ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे। याच्यामध्ये कास्टमध्ये असेल तर 50% सबसिडी, 75% सबसिडी आहे आणि ओपनमध्ये असेल तर त्याला 50% सबसिडी आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की 50 शेळ्या 5 बोकडाचा हा प्रोजेक्ट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी शेडसाठी पैसे दिले जातात, गव्हर्नमेंट देतं, तुम्हाला चाऱ्यासाठी देतं, कुट्टी मशीनसाठी देतं, परत सौर ऊर्जा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, परत त्याच्यामध्ये कुट्टी मशीन वगैरे अशा पद्धतीचं हे दिलं जातं। तर हे शिबिर आहे 3 दिवसाचं, ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं हा कार्यक्रम आपल्या पंढरपूरमध्ये स्टेशन रोड संत गाडगे महाराज मठामध्ये ठेवलेला आहे। खरंच ज्यांना उद्योग करायचा आहे अशानी या आणि हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना युनिक फाउंडेशन म्हणजेच संस्था, ह्या संस्थे मान्य म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता असणारी एक संस्थेचं आपल्याला सर्टिफिकेट दिलं जाईल। ऑथोराइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलेलं, पॅन कार्ड असणारं, उद्यम आधार नंबर असणारं, शॉपेट लायसन नंबर असणारं, QR कोड असणारं, ISO असणारं, अशा परिपूर्ण असं एक सर्टिफिकेट आपल्याला शेवटच्या दिवशी भेटणार आहे। आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला आपल्याला गव्हर्नमेंटचं कुठलीही जरी स्कीम घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचं सर्टिफिकेट लागतं। ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांनाच कर्ज प्रकरण भेटेल, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल त्यांना कर्ज प्रकरण भेटणार नाही, जरी भेटलं तर त्याला सबसिडी मिळणार नाही। दुसरी गोष्ट आवर्जून सांगायचं आहे की असं म्हटलं तर आपला बाप जरी बँक मॅनेजर असेल तर आपल्या मुलाला सुद्धा ते सर्टिफिकेटची गरज भासली जाते। कारण का ऑनलाईन आपण करत असताना 10 ते 11 नंबरला विचारलं जातं की तुमच्याकडे पशुपालन प्रशिक्षण केल्याचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहे का, निका आहे म्हणून चालणार नाही, तर ती गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि नंतर निका अपलोड करून चालणार नाही। संस्थेचा EF नंबर सांगावा लागेल, संस्थेचं नाव सांगावं लागेल आणि मग ते अप्रूव्ह होईल आणि ती मग सक्सेस होईल। आणि त्यावेळेस मित्रांनो
त्यावेळेस मित्रांनो ह्या सर्टिफिकेटचे आपल्याला महत्त्व कळेल. आज ना उद्या या सर्टिफिकेटची गरज भासणार आहे. तर आपण मोठ्या संख्येने ह्या प्रशिक्षणामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवा. मोबाईल नंबर आहे, संपर्क नंबर आहे 82-0-84-0-42-08 असा आहे. मी नंदकुमार दुपडे. धन्यवाद.